गोकुळ शांत, निसर्गरम्य आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेलं. गायांच्या घुंगरांचा मधुर नाद, यमुनेच्या पाण्याचा मंद आवाज आणि सकाळच्या धुक्यातून उमणारे कमळाचे सुगंध. या स्वर्गासारख्या गावात सर्वांचा लाडका, नंदाचा प्यारा बाळ कृष्ण हळूहळू मोठा होत होता. तो जिथे जाई तिथे आनंद पसरायचा. लोक म्हणायचे, हा फक्त नंदाचा गोकुळराज नाही, हा तर मनांना जिंकणारा परमात्मा आहे. आणि आज तो आपल्या गोपसख्यांसोबत गायी चारायला जायला सज्ज झाला होता. आणि सुरू झाली गोकुळातील त्याची गोड, मोहक, अविस्मरणीय गोपाळलीला. पहाटेची वेळ. सगळं गोकुळ हळूहळू जागं होतं. गोपसख्यांच्या घरातून मृदंग, शा आणि पावलांचे आवाज ऐकू येत होते. कृष्ण आपली निळीशी कातडी चमकवत अंगणात आला. खांद्यावर लहानसं काठ, हातात बासरी आणि कंबरेला बांधलेला पिवळा कफनी, इतका मोहक की देवदूतही त्याचं सौंदर्य पाहून थबकतील. गायी चारण्याचा मोहक प्रवास. कृष्ण, बलराम आणि गोपसखे सर्व मिळून गावाच्या बाहेरच्या हिरव्यागार कुरणावर पोहोचले. गायींचे घुंगर निनादत होते. तरुण सूर्यकिरण त्यांच्या अंगावर पडत चमकत होते. कृष्ण कधी एखादी गाय पाठीवरून कुरवाळे, तर कधी एखाद्या वासराला उचलून प्रेमाने बिलगवत असे, तर कधी शिंगांना हलकेच चाळवत त्यांना खेळायला लावत असे. गायींना त्याचं प्रेम जणू कळायचं. त्या त्याच्या भोवती गोल गोल फिरायच्या आणि त्यांचा समूह निघाला की जाणायांना वाटायचं, गायी नाही, जणू देवाचं वल्य चाललंय. यमुनेच्या किनारी खेळ, मायाळूपणा, निरागसता आणि हास्य. कुरणावरून पुढे जात ते पोहोचायचे यमुनेच्या पाण्याकाठी. यमुनेचा मंद वारा कृष्णाच्या वायावर लहरत असलेल्या कुरळ्या केसांत गुंफायचा. गोपसखे काठावर बसून पाय पाण्यात सोडायचे, कधी चपट्या खड्या पाण्यात फेकायचे, कधी दोघे मिळून पाण्याच्या उड्या मारत एकमेकांना भिजवायचे. कृष्ण मात्र पाण्यातल्या स्वतःच्या प्रतिबिंबाकडे बघून खट्याळपणे हसायचा. गोपसखे म्हणायचे, कृष्णा, तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही. आणि कृष्ण मात्र म्हणायचा, सुंदर तुम्हीही आहात, कारण माझे मित्र आहात. बासरी, जी निसर्गालाही थांबवते. थोड्या वेळाने कृष्ण एका मोठ्या दगडावर बसायचा. सगळे गोपसखे शांत व्हायचे. गायीही अवतीभोवती वर्तुळासारख्या उभ्या राहायच्या. कृष्णाने बासरी ओठांशी नेली की सारा निसर्ग जणू श्वास रोखून बसायचा. पहिला सूर उमटला. मधुर, ओलावा असलेला, प्रेम भरून वाहणारा. यमुनेचं पाणी मंद लहरी काढायचं. झाडांच्या पानांना गोडहळू वारा स्पर्श करायचा. गायी शांतपणे कृष्णाकडे पाहत राहायच्या. पक्षी आपलं पंख फडफडणंही थांबवायचे. असं वाटायचं की संपूर्ण जग फक्त कृष्णाचं संगीत ऐकण्यासाठी थांबलंय. त्याचे सूर कधी कळी फुलवणारे, कधी मन शांत करणारे, तर कधी लहान मुलांना नाचायला लावणारे. गोपसखे तर कृष्णाच्या बासरीवर वेडे झालेले. ते म्हणायचे, कृष्णा, तुझ्या बासरीचा आवाज म्हणजे आमचं नंदनवन. संध्याकाळची परतफेरी. दिवस संपत आला की कृष्ण गायींना बोलवायचा. आ गोहाळींनो, घरी चला. गायी त्याच्या आवाजाकडे धावत यायच्या. कृष्ण त्या प्रत्येकाला नावानं हाक मारायचा. शांभरी, घनश्यामटी, पिंगळा, चंद्रा, धवल. जणू त्यांच्याशी बोलताना तो एखाद्या माणसाशी बोलतोय अशी भावना. संध्याकाळच्या प्रकाशात कृष्ण, त्याची बासरी आणि गायींचा समूह गोकुळात परतताना जणू एका चित्रकाराची जिवंत चित्रकला भासत असे. गोकुळातील या साध्या दिवसांमध्ये मोठं वैभव नव्हतं, मोठ्या योजना नव्हत्या, पण त्यात होतं प्रेम, निसर्ग, निरागसता आणि संगीत. कृष्ण जिथे गायी चारतो, यमुनेच्या पाण्यात खेळतो किंवा बासरी वाजवतो, तिथे दैवत्व स्वतः येऊन बसतं. गोकुळातील लोक म्हणायचे, जगाचा रक्षक आमच्या सोबत खेळतोय. यापेक्षा मोठं सौभाग्य कोणाचं असू शकतं.